आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्या जयंती निमित्तानंच या ठिकाणी सुधाकरजी सोनावणे आणि रंजना सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली सालाबत प्रमाणे या ठिकाणी हळदी समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी झालेल्या कामाचा जनतेला लोकार्पण सोहळा आणि काही कामांचा शुभारंभ झालेला आहे। भविष्य काळामध्ये या परिसरात ज्या काही थोड्या त्रुटी राहिल्या त्या सुद्धा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सुधाकर सोनावणे, रंजना सोनावणे हे कार्यशील आहेत। एकूणच या परिसराला एकूण जिवंतपणा आणण्याचं काम सुधाकर सोनावणे यांनी केलेलं आहे। लोकांच्या मुलांना शिक्षण, लोकांच्या जीवनामध्ये आरोग्याची बाब, पाणी पुरवठा, स्वच्छता, वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा या सर्व गोष्टींमध्ये नजर ठेवून काम चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की एक न एक दिवस संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या परिसरात होतील। सुधाकर सोनावणे महापालिका अस्तित्वात आल्यापासून या ठिकाणी सातत्यानं ते त्यांची पत्नी, मुलगी असं लोकप्रतिनिधित्व करतात, परंतु कधी हा परिसर सोडून ते दुसऱ्याकडे राहायला गेलं। सुधाकर सोनावणे सांगितलं ठरवलं तर ऐरोलीमध्ये बंगला बांधून जाऊ शकतो, परंतु त्याने ते टाळलेलं आहे। त्याच्यामध्येच निश्चितपणे लोकांच्या विषयी त्याचं असलेलं प्रेम हे दिसतं आणि भविष्य काळामध्ये जी राहिलेली काय जे लोकांची सेवा आहे ती पण पूर्णत्वाला जाईल असा माझा विश्वास। वहीं पूर्व महापौर सुधाकर सोनावणे ने इस दौरान अपनी भावनाएं व्यक्त की। जयंती सालाबाद प्रमाणे जरी आम्ही या ठिकाणी साजरी करत असलो तरी शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारखेचा जो घोळ होता तो घोळ संपुष्टात आल्यापासून आम्ही त्याच तारखेला या ठिकाणी शिवजयंती आणि त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महिलांचा आदर करणारा राजा, आदर्श राजा म्हणून महिला मेळावा, संकल्प मेळावा हा देखील आम्ही त्या दिवशी घेत असतो। त्याच्यापेक्षा चांगला मुहूर्त कुठला असणार आहे? या आदर्श राजाच्या जयंतीच्या दिवशी विभागातले विकास कामं असतील, त्यांचं भूमिपूजन असेल, काही कर्तबगार लोकांचा सत्कार असेल, हा सत्कार देखील आपण अशा दिवशी करतो आणि त्यामुळे आजचा दिवस हा आमच्यासाठी एक पर्वणी आहे, आनंदाचा दिवस आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की आमचा राजा, आदर्श राजा, या राजाचं अनुकरण आपण करावं आणि खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य कसं निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्नशील राहावं एवढं आवाहन करत या राजाच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। कसं आहे की या ठिकाणी चेसमध्ये या मुलांनी 6 मुलांनी रेटिंग प्राप्त केलेलं आहे आणि इंटरनॅशनल रेटिंग प्राप्त करणं कष्टकऱ्यांच्या वसाहतीत खूप मोठी गोष्ट आहे। त्यामुळे त्यांचा ह्या संपूर्ण समाजाच्या समोर सत्कार करणं गरजेचं आहे। आम्ही 26 तारखेला याचा सत्कार घेतलाच होता, परंतु आज देखील आम्ही त्याचा सत्कार घेतला। या संपूर्ण समाजाला त्या ठिकाणी कळावं की आज खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारचा पगार न घेता नंदकुमार या ठिकाणी येतात काय, मुलांना शिकवतात काय आणि एवढ्या उंचीवर नेतात काय, त्यांचं कौतुक होणं गरजेचं होतं म्हणून आम्ही त्यांचं कौतुक केलं। आदरणीय नाईक साहेबांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार केला। ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क।